जिने काय जमिनी इकल्या कोणीशी काय बोलायचं नाही, ताळमेळ कळत नाही, इकल्यावरच कळतंय. त्याच्यामुळे ज्यांनी इकले त्यांच्याला काय त्यांचं लकला मी त्यांना काही बोलणार नाही. जिने काय जमिनी इकल्या कोणीशी काय बोलायचं नाही. एक कमीत कमी 180 दिवस आपलं चालतंय. शेवटपर्यंत मराठवाड्यात आपला कारखाना चालतोय. ताकदीनं कारखाना यावर्षी करायचा आहे. टिकवून ठेवणार नाही त्यावेळेस आपण कमी पडलो. आणि ह्या गोष्टी करायला मी सुद्धा कमी पडतोय. आमची इथली सुद्धा टीम काम करत असताना काही गोष्टी शितकीच्या सुद्धा चुकतात. त्याचं माझं म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा ते सांभाळलं पाहिजे. आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपण दरवर्षी म्हणतो तो पेंडिंग विषय पडतो. मला अकाउंट विभागाचे प्रमुख आणि शेतकी विभागाचे प्रमुख यांना विनंती करायची की येणाऱ्या याच महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या आत प्रोमोटरची एक बैठक लावा. आणि मला विचारू नका तुम्ही जी तारीख द्या, तुम्ही कुठेही असलो तरी ती प्रोमोटरची बैठक घेणार. याच महिन्यापासून सुरुवात करू आणि प्रोमोटरची बैठक घ्या. प्रोमोटरला वाटलं तर आपण सर्वांना आता तात्याने जसं आमंत्रण दिलंय येडेश्वरी परिवाराच्या वतीने म्हणून नाही, येडेश्वरी कारखान्यावर आपल्याला येडेश्वरी परिवारामध्ये तो कार्यक्रम घेऊ. पण खासदाराच्या परिवाराकडून म्हणजे तुम्ही आलात तिथे, तुम्ही सगळे खासदार परिवारातले आहात. तुम्हाला सुद्धा सर्वांना दिवाळीच्या फराळाचं निमंत्रण आहे. कोणपर्यंत तसे काही निरोप येतील नाही. त्याच दिवशी वाटलं तर प्रोमोटरची पाडव्या दिवशी आपण पाडव्याच्या दिवशी तुम्ही सर्वांनी यायचं ही तुम्हाला निमंत्रण आहे. त्याच दिवशी का होत नाही आपण प्रोमोटरची बैठक करा. कुठली तारीख ठरवायची सिद्धीचा प्रमुख आणि अकाउंटचा प्रमुख या दोघांची जबाबदारी. जर नाही माझ्या संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत नोटीस आली तर तुमची जबाबदारी. त्याची नोटीस काढा, त्यांना रितसर प्रोमोटरला सगळ्या मिटिंगला बोलवा. आणि मी माझं परत माझे चॅनल नाही झालं तर सौरवला सांगून पण पुढची महिन्याला मिटिंग प्रोमोटरची घेणार. ज्या अडचणी त्या कळायला पाहिजे. कारखान्यात मिटिंगच होईना, त्याच्यामुळे काही गोष्टी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळे प्रोमोटरची बैठक होणं घेणं गरजेचं आहे आणि आपण 100% घेऊ. या गोष्टीतून तुम्हाला आणखी एक विषय महत्वाचा सांगायचा. आपण आता स्पर्धेच्या युगात असं 2 वेळेस बोललो. कारण काय होतं की पारंपरिक शेती हा विषय संपवा. आता कुठंतरी AI तंत्रज्ञान आलंय. AI तंत्रज्ञानाचा वापर सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे. तरच आपण सर्वजण सक्षम आता शेती करू शकतो. आपली ऊसाची शेती करू शकतो. नाही तर आपल्याला अडचणीचा विषय सक्षमतेने करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला AI तंत्रज्ञानामध्ये असं त्यांनी सांगितलं जात आहे की आम्ही 156 टन ऊस आम्ही एकरी काढू असं ते ठामपणाने सांगतात. पण मी तुम्हाला सर्वांना सांगतो AI तंत्रज्ञानाचा वापर करा. त्याच्यासाठी जर 100 टन ऊस नाही निघाला, तुमचं जर ॲव्हरेज आम्ही सांगतो त्याचं पालन नाही तुम्ही केलं आणि जर ऊस 100 टनापेक्षा कमी निघाला तर मी 100 टनाचे पैसे कारखान्याकडून तुम्हाला देतो. कारखान्याचा चेअरमन म्हणून शब्द देतो. पण अशा पद्धतीने करा. आणि मशागतीपासून आमच्या शेतकीच्या टीमविषयी जे जाणकार आहेत खूप चांगली टीम आहे. पण आता ते त्याच्यावर काय मी पण बोलणार नाही. पण समाधानी लोक नाहीत. त्याच्यामुळे पळलं पाहिजे. तुम्ही पळालं पाहिजे. स्वतःचा HNT कॉन्ट्रॅक्टरचं हित जोपासणं नाही, माझ्या शेतकऱ्याचं हित जोपासणं तुम्ही महत्वाचं बोलणं. माझ्या ह्याला पैसे दिलेत. शेतकीचा आणखी एक सांगतो तुम्हाला सगळ्याला माहिती. त्याला पैसे दिलेत फिरून घेण्यासाठी टाका त्याला 40 किलोमीटरला. आमचे काही वाहन आहेत 15-15 वर्षाला कराडीतच, पण ती कधी अंबाजोगाई तालुक्याच्या बाहेर. ठीक आहे, कधी गडबदली करा, काय करायचं ते करा. पण या गोष्टीतून तुम्हाला सर्वांना आणखी पूर्ण जिम्मेदारीनं कारखान्याचा चेअरमन म्हणून तुम्हाला खात्री देतो या वर्षी कुणाचाही नुकसान कुठं अडचण येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आता आपल्याला पहिला कागद माझ्या हातात आलता तो की करार करताना आपण मोठे वाहने भरपूर भरले. मिनी ट्रॅक्टर जवळपास 300 आपल्याकडे, बैलगाडी 450 आपल्याकडे झालेली. त्याच्यामुळे बैलगाडीच्या एरियामध्ये मिनी ट्रॅक्टर ही कुठेही जात आहे, कधी लोक होते. आपण आतापर्यंत 154 मिनी ट्रॅक्टरपेक्षा जास्त कधी आपल्याकडे प्रत्यक्ष आले नाही. आता सुद्धा 300चा करार आहे. आता किती जे जवळच्या लोकांनी कॅन्सल केले माहित नाही. करार करताना 50चा करायचा आणि आणताना 25 आणायचे. असे 100% आमची शेवट टाकतो सांगितलं जातं. शेवट टाकतो ते कारण आहेच आणि होत आहे. ही सुद्धा सिस्टीम बदलली पाहिजे. कारखान्यात एकदा एक नियम लावला की चेअरमन साहेब मी युनिफॉर्मचा नियम लावला की युनिफॉर्म येतच नाही. मी HNTच्या याच्यात सांगितलं की एकदा असं कर बाबा, तसं होतच नाही. अशा काही गोष्टी त्या सुद्धा केल्या पाहिजे. ज्या पद्धतीने तुमचं कौतुक करतोय त्याच पद्धतीने तुम्ही काम सुद्धा केलं पाहिजे. आणि तुम्हाला प्रमुख केलंय, तुम्हाला सर्वांना अधिकार दिलाय. ज्याच्या त्याच्या विभागाचा सर्वांना अधिकार आहे. तुम्ही त्या कर्मचाऱ्याला तेवढं सांभाळा, तेवढ्या अधिकाऱ्याला तेवढं सांभाळा, पण माझ्या कारखान्यालाही सांभाळा. एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करायची. मी जास्त बाकीची काही गोष्टी सांगणार नाही आणखी. पण या गोष्टीत नियोजनात कुठं अडचण येणार नाही. AI तंत्रज्ञान वापरा. AI तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक विषय सांगणार आहे. AI तंत्रज्ञानाला एकरी हेक्टरी तुम्हाला 25,000 रुपये खर्च येतोय. 25,000 रुपये खर्च करताना 10,000 शेतकरी VSI त्यांना मदत करणार होतं. त्याच्यात काही कारखाने लिमिटेड होते, त्याच्यात आपलाही कारखाना आहे. त्यांनी आपल्याला 500 लोकांना देऊ पहिल्या वर्षी असं सांगितलं होतं. पण मी आग्रह केला पवार साहेबांना, मला काही माहित नाही. म्हणजे 1000 दे बाबा, काय द्यायचे ते दे.
आणि 12 तारखेच्या मीटिंग मध्ये एक VSI ने निर्णय घेतला की जी वर्गवारी त्यांनी ठरवली होती 9,000 VSI चे, 9,000 शेतकऱ्याचे आणि 6,000 कारखान्याचे, पण त्यांनी असा निर्णय घेतला की कारखान्यानं आणि VSI नच 25,000 ते 25,000 खर्च करायचा. तुम्हाला 0% खर्च आहे आता ही तंत्रज्ञान, काही रुपये खर्च येणार नाही, पण तुम्ही करा. तर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काय लागते तर ड्रीप लागते, आणि काय लागते पुढे दुसरं तुम्हाला आणखी तर बेणं लागते. ही बेणं जी किंवा जी रोप आपल्याला मिळतो ती रोप आपल्याला जी मिळणार आहे ती 3 रुपयाने VSI देणार होता, पण त्या 12 तारखेच्या मीटिंग मध्ये निर्णय घेतला आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि त्याच्यात असं ठरलं की 2 रुपयालाच रोप द्यायचं. त्याच्यामुळे आता आपण 2 रुपयाला रोप शेतकऱ्यांना देणार आहोत. त्याची वरचे खालचे पैसे काय 22 पैसे कुठल्या नर्सरीला जास्त ठेवले तर ती कारखाना देईल, पण 2च रुपयाला रोप आम्ही शेतकऱ्याला देणार. वरचे देतील 40 पैसे, जसे व्हरायटी पाहिजे जी काय 50 पैसे, 3 रुपये VSI चे असले तर VSI तिथंच VSI सर्टिफाईड करीत त्यांचा वेगळा VSIच्या ज्या काही असतात त्याचा 3 रुपये वाहतुकीची खर्च, पण 2 रुपयाला तुम्ही. मी 10 वेळेस आमच्या शेतकऱ्याकडे सांगतो, ती तिसरंच म्हणते नाही ही 2. अरे मी सांगतोय, मी निर्णय घेतला तेच ऐका, आणि आता सुद्धा सगळेजण तेच ऐका की 2 रुपयालाच आम्ही रोप देणार. बरं नाही दिलं कुणी तर मी देतो, पण 2 रुपयालाच तुम्हाला रोप मिळणार. आणि याच्यासाठी 2 रुपयाला रोप दिला तर 1 हेक्टरी 25,000 रुपये खर्च येतो, आणि तुमचं ड्रीप करायला ISI मार्कचं असणारं ड्रीप घेण्यापेक्षा ISI क्वालिटीचं असणारं ड्रीप 10,000 9,000 एकरी म्हणजे 25,000च्या आत हेक्टरी, एका हेक्टरला 50,000 रुपये खर्च येणार, आणि ते 50,000 रुपये खर्च आम्ही कारखान्याच्या शिफारशीवर बँकेला अर्ध्या व्याजामध्ये द्यायला लावणार असा शब्द तुम्हाला देतो. कारण शेतकऱ्यांना ती सुद्धा 50,000 रुपये जी बँकेचं दर 12% व्याज आहे, आम्ही 6% व्याज दरानं तुम्हाला देऊ. बाकीचे काय त्याला लागतील ती कारखाना ती बघेल. 50,000 रुपये हेक्टरी ही मदत सुद्धा रोपासाठी आणि ड्रीपसाठी कारखाना करेल, आणि कारखाना बँकेला शिफारस करून बँकेतून 6% व्याज दरानं नॉमिनल. कारण सगळंच फुकट म्हणलं तर जमणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं तरी जवळ चाललं. मात्र सांगितलं त्या पद्धतीने पुढचे मात्रे, पुन्हा पोटॅश आहे, पुन्हा काय आहे. आता आपल्याकडं डिस्लरी झाली, त्याच्यानंतर ड्रायर झालं, त्याच्यात पोटॅश निर्माण होणार, पेस्ट मडेल, त्या सगळ्या गोष्टी पुढे आणखी काय काय होईल तो विषय वेगळा. पण आज आपण थांबतो एवढ्या ह्याच्यात. नाही मी बोलायचं